तर रोहन सर नमस्कार. की नेमकी आपलं याचं कन्क्लुजन काय नेमकी की नेमकी तुम्ही का उभे आहेत का तुम्हाला आपल्याला सगळ्या नाशिककरांना काय हवंय? खरं तर सर्वप्रथम तपोवन हे तप आणि वन या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून उभं आहे आणि साधुग्राम या ठिकाणी हे जे काही वृक्ष आहेत हे वृक्ष छाटू नये म्हणून या सगळ्या गोष्टींचा आटापिटा चालू आहे. आणि आमच्या सर्व नाशिककरांची इच्छा आहे की कृपया तुम्ही बाकी भरपूर जागा आहे ती सगळे घ्या, परंतु इथले जे झाडं आहेत ते तोडू नका. झाडं न तोडताही काही गोष्टी इथं रस्ता येऊ शकतात, झाडं न तोडताही विकास होऊ शकतो. आणि खरं कौशल्य यातच आहे की सरकारने जर आजचा जर कुंभमेळा जर यशस्वी करायचा असेल तर एकही झाडाला हात न लावता जर तुम्ही हा कुंभमेळा उभा करू शकले तर याचं कौशल्य हे चांगलं कौशल्य या सरकारचं दिसेल. आणि एक पर्यावरणप्रेमी म्हणून तसं आम्ही सरकारचा भागच आहोत, पण एक पर्यावरणप्रेमी म्हणून असं वाटतं की या ठिकाणी जो काही इथला जी जैवविविधता आहे, इथे जे पक्षी येतात, वेगवेगळे प्राणी येतात, त्यांचं जे हक्काचं जे व्यासपीठ आहे, फक्त मानवाचं व्यासपीठ नाही तर या निसर्गातील प्रत्येक घटकाचं व्यासपीठ आहे, तर त्यांचाही तुम्ही आवाज या ठिकाणी विचारात घ्यावा अशी इच्छा आहे. तर ह्या मार्किंगचं काय नेमके विषय? मार्किंग म्हणजे या फुले मारलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल की संपूर्ण किती एकर 54 एकरमध्ये जे जे झाडं तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये अशा काही बऱ्याच झाडांवरती अशा फुल्या मारलेल्या आहेत. आणि एक प्रमुख गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की नाशिक महानगरपालिकेने येणाऱ्या सोमवारी म्हणजे जे 24 तारखेला सुनावणी बोलवलेली आहे आणि सुनावणी ही सर्वेक्षणाच्या आधारे बोलवलेली आहे. खरं तर सुनावणी ही सर्वेक्षणाच्या निष्कर्षावरती जे काही डॉकेट निघतं त्या डॉकेटला अभ्यासून नाशिककर येऊ शकले असते, परंतु आज या ठिकाणी असा एक छोटासा मुद्दा सांगतो की शाळेला परीक्षा घ्यायची आहे परंतु त्यांनी पुस्तकच दिलेली नाहीये. ओके. तर आपल्या भारतीताई आहेत इथे, तर नेमकी सुनावणीचा काय विषय इथे? नेमकी सुनावणी का घेतीये किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत? ॲक्च्युली सुनावणी का होते हा प्रश्न तर आम्हालाच पडलेला आहे, कारण की त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे नोटीस आधी त्यांनी पाठवल्या तर दरवेळेस तर अशीच हे असते, म्हणजे पद्धत अशी असते की ते झाडावर नोटीस लावतात. आम्ही ते नोटिसीचं एक मुदत असते, त्या मुदतीमध्ये आम्ही हरकत घेतो आणि त्या हरकतीवर मग ते आमची बाजू मांडून म्हणजे ऐकून घेतात, त्यांची बाजू सांगतात आणि त्याच्यावरचं निष्कर्ष काढून ते झाड तोडायचं का नाही तोडायचं हे ठरलं जातं. हे असं आहे, कारण की प्रत्येक वेळेस आम्ही असंच करतो की हरकती मुद्दाम आम्ही आधी घेतो, कारण की हे त्यांचंही असं असतं ते कुठलाही विचार न करता नोटीस लावून देतात. तर त्यानंतर मग ते सांगतात की हे का कशासाठी काय नाही, त्याच्यामध्ये बरीच झाडेही वाचली जातात. तर यावेळेस ज्या नोटिसा लावलेल्या होतात तर त्यावर आम्ही रीतसर हरकत घेतली, ऑनलाईन घेतली, कारण मी दरवेळेस ऑनलाईन हरकती घेत असते, त्या सँक्शन पण होतात. तर सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑनलाईन या आम्ही म्हणजे स्वीकारणारच नाही, पण त्यावेळेस ज्या लोकांनी लेखी दिल्या ते त्या क्षणी स्वीकारल्या गेल्या, म्हणजे त्यांनी मागवल्या म्हणून त्या स्वीकारल्या. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं कन्फ्युजन झालं होतं जेव्हा गिरीश भाऊ त्या ठिकाणी आले होते, तेव्हा मी जेव्हा म्हटलं की या ठिकाणी असं पण बोललं गेलं होतं की ऑनलाईन तक्रार स्वीकारणार नाही, त्या ठिकाणी अधिकारी माझ्यावरती रिव्हर्स ॲक्शनमध्ये बोलले होते की असं तुम्हाला कोणी सांगितलं? तर हा पण जर तुमच्याकडे जर खुलासा असेल की ऑनलाईन तक्रारी आम्ही घेणार नाही असं तुम्हाला कोण म्हटलं होतं, याची काही माहिती आहे का तुम्हाला? मला रमेश आई यांनी सांगितलं. एवढा विद्वान माणूस आणि एवढं पर्यावरण ह्याच्याबद्दल जे माणूस आहे. बरं, सुनावणीमध्ये काय होणार आहे आता? तर आता ह्या सुनावणीमध्ये म्हणजे आता तेच मी तुम्हाला सांगितलं ना आधी, तर त्याच्यावर त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी हात वरती केले. काही फक्त अफवा आहे, हे जे 1800 झाडं वगैरे आम्ही काही तोडणार नाही आहेत, ते फक्त सर्वेक्षणसाठी. हे कुठेही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे का ते सर्वेक्षण करणार आहेत. मग त्यांनी हे काउंटिंगसाठी लावलेले आहेत, कारण ह्याच्या आधी कुठल्या इतिहासामध्ये अशा प्रकारे काउंटिंगसाठी कोणी फुल्या मारत नसतं. फुल्या मारण्याचा अर्थ असतो याचं आयुष्य संपलं. बरं, आता सुनावणीमध्ये असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये असेल, सरकार ऐकलंच नाही, बरोबर ना, तुमची बाजू ना कोणाची बाजू, तर अशा वेळेस तुमची काय भूमिका असेल आणि तुम्ही नाशिककरांना काय आवाहन करणार? एक तर आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, म्हणून आम्ही आमच्या ज्या भूमिका आहेत त्या लोकशाहीच्याच मार्गाने असणार आहेत. म्हणून आता आम्ही सगळ्यांनी मानव साखळी केली, आम्ही साक्षरी मोहीम करणार, आम्ही वृक्षदिंडी काढणार, आम्ही ह्या पद्धतीने प्रशासनावर म्हणजे प्रशासनापर्यंत आमचा आवाज जावा. हा दबाव हा शब्द मी वापरत नाही, ते येतो त्यांच्यावर दबाव, पण आम्ही काय हा शब्द वापरत नाही आहे. तर ते त्या अशा पद्धतीने आम्ही आमचा लढा, आणि हा लढा याच्यावर माझा का विश्वास आहे तेही तुम्हाला सांगते.
या प्रकारे आम्ही हायकोर्टातून यांच्या विरुद्ध, मनपाच्या विरुद्ध आम्ही ऑर्डर्स या मिळवलेल्या आहेत. फायकस वृक्षाला आजही ते हात लावत नाहीत. हात लावू पण आता ते म्हणाले आम्ही लावणार नाही. ते लावत म्हणजे आमच्यासाठी नाही, ते ऑर्डर आहे, हायकोर्टाची ऑर्डर आहे, त्यामुळे ते फायकसला हात लावू शकत नाही, म्हणून माझा विश्वास आहे. म्हणजे आजही आपण पेटिशन दाखल करून महानगरपालिकेला व इतर जे अधिकारी प्रशासन आहे त्यांना आपण कोर्टात खेचून त्याबद्दल खुलासा मागवू शकतो. हो. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर हे बघा, आता इथे सगळे आपले वृक्षप्रेमी आहेत की जे इथे आलेले होते आणि लहान लहान मुलं सुद्धा इथे निसर्गाच्या सानिध्यात खेळायला येतात, या तपोवनात येतात. तर आता आपले एक दादा आहेत, त्यांचं बी आपण म्हणणं ऐकून घेऊ, सर्वसामान्य जनतेमधले. तर त्यांनी सर्वात पहिले हरकती मागवल्या, नोटीस देऊन. नोटीस प्रत्येक झाडाला लावायची होती. यांनी फक्त रस्त्याच्या जवळ जे झाडं आहेत त्या मोजक्या झाडांना एकदम म्हणजे चोर पद्धतीने नोटीस लावली आहे. सगळ्या झाडांना लावणं अपेक्षित होतं. असं वाटलं नाशिक काही बघणार नाही. त्याच्यानंतर 3 मोठ्या वृत्तपत्रात त्यांनी डॉकेट आणि नोटीसची माहिती द्यायला पाहिजे होती. डॉकेट जे ऑनलाईन त्यांनी वेबसाईटवर अवेलेबल करायला पाहिजे होतं. प्रोसेस अशी की सर्वात पहिले तुम्ही सर्वेक्षण करतात, सर्वेक्षण करून त्या बेसिसवर डॉकेट तयार करतात. डॉकेट नंतर तुम्ही नोटीस देऊन हरकती मागवतात. यांनी असं केलं आहे की डायरेक्ट नोटीस देऊन हरकती मागवल्या आहे. सर्वेक्षण काय केलं आहे आणि डॉकेटमध्ये काय आहे, ते डॉकेट केलं आहे की नाही याचा पण आता पता नाही आहे. आता सोमवारी ज्या हरकतींमध्ये पाऊस पडला आहे, हरकतींवर सुनावणी होणार, त्यावेळेस बहुतेक आम्ही सगळे डॉकेट मागणार आहोत. कदाचित त्याच्यानंतर पुढचा प्रवास काय आहे ते समजेल. कदाचित पुन्हा डॉकेट तयार होईल, डॉकेट सगळ्यांना मिळेल, त्याच्यानंतर पुन्हा नोटीस होईल, असा एक विषय होऊ शकतो. ठीक आहे, धन्यवाद. तर हे बघा.